हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मी व्हिडिओ छान म्हणते कारण की व्हिडिओ खरंच पुढे पाहायला खूप छान आहे. व्हिडिओमध्ये काय काय झालं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे, पण त्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि आपला चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आमची बघा एवढी मोठी फॅमिली जी आहे ना ती कोकणात आली होती आणि कोकणात आम्ही खूप धुमाकूळ घातला, म्हणजे खूप मज्जा केली. तर सगळेजण मिळून आम्ही 34 जण होतो. असे आम्ही 4 गाड्यांनी कोकणामध्ये आलेलो आहे. तर आता पुढे काय करायचं हेच प्लॅनिंग चालू होतं. तर आम्ही गेलो बोटीमध्ये, जो की आमचा 4 तासाचा प्रवास आहे. पण असं झालं की आम्हाला जे गाईड करणारे होते, म्हणजे जे बोटवाले, त्यांनी अजिबात आम्हाला कशाची माहिती सांगितली नाही का, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो या बीचवर, त्या बीचवरचे जे बोटवाले होते त्यांनी खूप छान अशी आम्हाला माहिती दिली. तिथलीच थोडीफार माहिती ही लक्षात आहे, कारण की आम्ही 4 वर्षापूर्वी या इथे गेलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला जास्त काही तिथं राहायला भेटलं नाही. म्हणजेच खूप भरपूर अशी घाई झाली होती इकडचा प्रवास तिकडचा प्रवास करायचा असं. पण आम्ही यावेळेस ठरवलं की 2 दिवस त्याच ठिकाणी मुक्काम करायचा. तर आम्ही 2 दिवस त्याच ठिकाणी राहिलो. गेलो त्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही, म्हणजेच हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, तर पूर्णपणे आम्ही बोटीतला प्रवास केला. तर हा प्रवास आपला 4 तासाचा आहे. या 4 तासाच्या प्रवासामध्ये ते आपल्याला 17 पॉईंट दाखवणार होते. तर हा जो आहे ना पहिला पॉईंट दिसतो म्हणजेच लाईट हाऊस, तिथं पण जवळून आपण पाहूयाच. पण त्याआधी मुलांना भुका लागल्या होत्या. आता इथं पाणी, जेवण, खाणं पिणं काहीच मिळणार होतं पण ते 3 तासांच्या अंतरावर पुढं गेल्यानंतर. पण त्यासाठी मुलांना भूक लागल, त्यामुळे आम्ही आधीच त्याची सोय केली. म्हणजे निघतानाच मुलांचा खाऊ वगैरे आणला होता, तर तेच खाणं चालू होतं. तर हा जो पॉईंट आहे तो म्हणजेच लाईट हाऊस असं म्हणतात, कारण की ज्या मोठ्या मोठ्या जहाजी रात्रीचा प्रवास करतात, तर त्यासाठी या इथे लाईट रात्रीचीही चालू असते. त्यामुळे पुढच्या जहाजवाल्यांना कळतं की या इथे धोका आहे. म्हणजे तो धोकाच म्हणायचा की तिथे जहाज धडकू नये म्हणून. आता त्यातलाच हा दुसरा पॉईंट, तो म्हणजेच म्हातारीची चूळ. तर हे काय आम्हाला पाहायलाच भेटलं नाही. आम्ही तिथं भरपूर वेळ थांबलो, पण त्या पॉईंटमध्ये काय आहे हे आम्हाला पाहायला मिळलं नाही. त्यानंतर आमचा पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर डॉल्फिनसुद्धा बघितले. डॉल्फिन पॉईंट एक होता. तर म्हणजे एवढे नाही, पण 2 ते 4 डॉल्फिन आम्हाला पाहायला भेटले. तर या पॉईंटचं नाव आहे सोनेरी खडक. तर तिथं भरपूर असा जो प्रकाश आहे, म्हणजे सूर्य ज्या वेळेस उगतो त्याच्यावर ऊन पडलं तर ते जो दगड आहे तो पिवळसर असा दिसतो. हा जो पॉईंट आहे, तिथं बाहेरून जे पक्षी येतात, अमेरिकेतले पक्षी, ते सुद्धा पाहायला भेटले. त्यानंतर ना आम्हाला जे बोटवाले होते त्यांनी जवळून असं नेलंच नाही. तर त्यांना थोडीफार बडबड केली. त्यानंतर ना त्यांनी जवळून नेलं, कारण की त्यांनी आम्हाला एवढं व्यवस्थित गाईड केलंच नाही. पण म्हटलं आपण जर पैसे भरले आहेत म्हटल्यावर आपल्या मनासारखं तरी थोडं झालं पाहिजे. आता बघा, हे लांबून पाहण्यात आणि जवळून पाहण्यात खूप वेगळं वाटतं. त्यानंतर ना त्यांना शेवटी बडबड करून आम्ही जवळून ती बोट न्यायला लावली. तर खूप असं, याला मिनी काश्मीर असं म्हणतात, मिनी केरळ असं म्हणतात, कारण की तिथं भरपूर नारळाची झाडं आहेत. आणि केरळमध्ये सुद्धा अशीच झाडं असतात, एकाजवळ एक अशी. तर आता भरपूर पॉईंट पाहिले, पण सगळे काही व्हिडिओमध्ये घेता आले नाहीत. तर आता 4 तासाचा प्रवास करून आम्ही रूमकडे निघालो. मुलं लहान होती, सगळ्यांचीच मुलं लहान होती. तर म्हटलं आता त्यांना थोडंसं खायला प्यायला, त्यांचं पोट वगैरे भरावं. तर कृष्णाला मी खायला चारलं आणि त्यानंतर ना आम्ही सुद्धा रस्तापातीचं जेवण करून समुद्रावर गेलो. तर तिथल्या ज्या होत्या ना काकू, त्या एवढ्या छान होत्या की मी 2 ते 3 टाईम कृष्णाला त्यांच्या गॅसवर, म्हणजे हॉटेलमध्येच, पण त्या गॅसवर मी त्याला खायला करून घेत होते. तर असं मुलांना जर वेळच्या वेळेस खायला असलं की ते सुद्धा छान असं खेळतात. तर आता कृष्णाला खायला घालूनच मी इथे आणलं होतं. तर सगळ्यांनी भरपूर असा एन्जॉय त्या पाण्यामध्ये केला. आम्ही दुपारी 2 वाजता तिथे गेलो की 6 वाजताच बाहेर निघालो.
तर आता लहान मुलं होती की ती सुद्धा एन्जॉय करत होती, पण कृष्णासारखी जी होती 2-4 मुलं, तर त्या आम्ही एकमेकांची मुलं अशी समजत होतो आणि त्यांना म्हणत होतो की तुम्ही पाण्यात जा, एन्जॉय करा. तर आता कृष्णाला पण सांभाळायला त्याचे पप्पा बाहेर थांबले होते. मग आम्ही सुद्धा सगळेजण बाहेर गेलो. आता मी या इथे बसले होते, तर त्यावेळेस कृष्णाचे पप्पा आतमध्ये म्हणजे अ, पाण्यात पोहायला गेले. आता आलं म्हटल्यावर तर सगळ्यांनी ते एन्जॉय हा केलाच पाहिजे, पण लहान मुलं असल्यावर तसं शक्य होत नाही. पण सगळ्यांनी आपापल्या परीने छान असा या इथे एन्जॉय केला. त्यानंतरनं ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यासुद्धा केल्या, जसं की बनाना राईड किंवा ती सोफा राईड काय म्हणतात ते सुद्धा आम्ही केलं. भीती तर वाटत होती, पण खरंच खूप छान असं वाटलं. कृष्णाचा सुद्धा एकीकडे खेळ चालू होता आणि लहान मुलांशी जर प्रवासात छान अशी खेळली तर काही वाटत नाही. त्यांनी जर त्रास दिला तर आपल्याला पण भरपूर असा त्रास होतो, वैताग येतो. पण कृष्णाचं मात्र छान असं या इथे खेळणं चालू होतं. तर आपला इथला हा दुसराच दिवस होता. आमचा 3 दिवसाचा मुक्काम म्हणजे 3 रात्र आणि 1 दिवस असा आम्ही फिरायला गेलो होतो. तर ते सुद्धा आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच. आता मी घरी आलेला म्हणजे मी 2 दिवसापूर्वीच घरी आले, पण व्हिडिओ एडिट करायलाच टाईम भेटला नाही. तिकडं गेलो तर तिथं व्हिडिओ एडिट कसा करायचा, म्हणजे नक्की आपण एन्जॉय करायला आलो की आपलं काम करायला आलो हेच कळत नव्हतं. त्याच्यामुळे मी तिथं फक्त व्हिडिओ शूट केले आणि त्यानंतर घरी आल्यावर जमेल तसे आता व्हिडिओ मी एडिट करत आहे. तर आता बाहेर फिरायला गेलं की फक्त पैसा आणि टाईम पाहिजे. आता आपण वर्षभर कष्ट कशासाठी करतो, पण त्यासाठी थोडं तरी आपण आपल्यासाठी तरी टाईम दिलाच पाहिजे. तर या इथे आता प्रत्येक ॲक्टिव्हिटी ज्या होत्या ना त्याला 150-200 रुपये म्हणजे 5 मिनिटाला 150-200 रुपये खर्च करायला लागायचे. पण चला सगळ्या एन्जॉय आम्ही त्या तिथे ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या सगळ्या करून घेतल्या. आणि त्या दिवशी होता व्हॅलेंटाईन डे. मग आम्ही असं ठरवलं होतं की संध्याकाळी सगळ्यांनी वन पीस वगैरे घालायचे लेडीजनी आणि छान असा डान्स पण करायचा, पण त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही. तर अशा पद्धतीने छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.